गौरीला घास एवढा आवडतो ना भाऊ, कापीत होतो तर तिकडून हंबरडा देऊ इकडे मला बोलीला इकडे बघत होती, तिची पण लाल टपकू राहिली भाऊ. राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या 60 दिवस लॉक चॅलेंजच्या 7व्या दिवशी मध्ये. आता सकाळीच आजी म्हणल्या तुझं काय काम असं आवरून घे, आपल्याला मिरची लावायला जायचंय. बाबा तिकडून म्हणले ते उकांड्यात पहिलं रोटा मार, ते खतबीत मग आपल्याला भरून घेऊन जावं लागेल तिकडं. आता तिथं मारित होतो रोटा, आणि त्यात एवढी मोठी आळी दिसली. ती आळी बघूनच म्हणलं बाबा काय एवढी मोठी आळी असती कुठं, काय म्हणते ती आळीला, मला कमेंट मध्ये सांग गाडी. आता म्हणलं चला गाडी मिरची लावा आपली, टपाटपा मिरची मस्त पैकी लावून घेतली. आता सगळी नाही लावली बरं का, म्हणलं एवढी फास्ट लावून उपयोग नाही, कारण की कुठं बी वाचा लावली का काय उपयोग नाही व्हायचं. एकदम पद्धतशीर मस्त पैकी एक एक लाव आपण, काय विषय नाही करायचा. 4-5 दिवस का लागा. आता मिरची लावून झाले होते, बाप म्हणले पाईपलाईन नीट करू लाग. मला ती केली तर म्हणलं आता चला गाड्या घास कापावं लागेल, बदक बितक सगळे खाते शेळे बिळे आपल्या. आता घास कापून झाला तर बाबा तिकडे ऊसाची टिपरं लावित होते, त्यांना कुठं मुळी भेटली होती. आता ऊसाची टिपरं गाजराची सगळं एक खटीच लावून म्हणलं चला गाड्या बदक सोडावते. राजहंसचे पिल्ल रोगा बाबो, अरे काय करावं या राजहंसचे पिल्ल, एवढं भरत असतं मस्त पैकी पाण्याच्या प्रेशरनी सगळेच्या सगळे राजहंसचे पिल्ल धुवून काढली.